आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांनी काल केलेल्या टीकेची. राज ठाकरेंची पत्रकार परिषद ठाण्यात झाली आणि त्यांना महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आज हल्ली जे फुटिरांचं राजकारण चालवलंय किंवा ऑपरेशन टायगर 1, 2, 3 चालवलंय त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा राज ठाकरेंनी जे उद्गार काढले त्यावर वादंग माजलेला आहे. राज ठाकरेंवर हक्कभंग करा अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी केली आहे. आमदार राम कदम जर म्हणतात की मी त्यांच्यावर हक्कभंग करणार नाही, पण हक्कभंग झाला तर राज ठाकरे अडचणीत येतील. एकनाथ शिंदेही म्हणाले आहेत की राज ठाकरेंनी देह विक्रय वगैरे असे शब्द वापरायला नको होते. मित्रहो, माझं म्हणणं इतकंच आहे की राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर एवढा का वाद माजला हे जरा आपण पाहूया. राज ठाकरेंच्या वक्तव्याच्या बातम्या आज सगळीकडे आलेल्या आहेत. वेब पोर्टलने दिल्या आहेत, चॅनल्सनी दिलेल्या आहे किंवा वृत्तपत्रांनी सुद्धा दिलेल्या आहेत. विविध चॅनलच्या पोर्टल्सवर सुद्धा मजकुराच्या स्वरूपात ते आलेले आहे. राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकलं जाणाऱ्यांबाबत आहेत. ही मंडळी देह विक्रीला तयार असतील तर घेणारी गिराईक तयार आहेतच. राज ठाकरेंनी आमदारांना देह विक्रीला तयार आहेत वगैरे म्हटल्यामुळे फारच खळबळ माजली. याचं कारण वारांगना किंवा वेश्या हा शब्द न वापरता राज ठाकरेंनी आमदारांची किंवा फुटणाऱ्या खासदारांची तुलना देह विक्रय करणाऱ्या मंडळींशी केलेली आहे. आता असं आहे, राज ठाकरेंनी जी भावना व्यक्त केली तीच भावना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे. जे काय राजकारण गेली 3-4 वर्ष महाराष्ट्रात चाललेलं आहे, पैसा सत्ता यासाठी खासदार फुटतायत, आमदार फुटतायत आणि एका विशिष्ट पक्षातून म्हणजे विरोधी पक्षातून हे आमदार खासदार फुटून सत्ताधारी पक्षात जात आहेत. कारण त्यांना विकासाची आस आहे. कुणाच्या विकासाची? तर स्वतःच्याच विकासाची. कारण कुठलेल्या आमदारांनी आजपर्यंत गेल्या 3-4 वर्षात काही आपल्या मतदारसंघांचा विकास वगैरे केलाय असं दिसत नाहीये, पण स्वतःचा विकास निश्चितच केलेला आहे. राज ठाकरे म्हणाले ते अतिशय नेमकं आहे. माझा मतभेद फक्त एका बाबतीत आहे की देह विक्रय करणाऱ्या महिला किंवा पुरुष यांच्याशी त्यांची तुलना आपण अशासाठी करू नये की देह विक्रय करणाऱ्या महिला किंवा पुरुष हे नाईलाजाने देह विक्रय करत असतात. पोटाची भूक म्हणून, परिस्थितीची गरज म्हणून ते करत असतात. नाईलाजाने हा व्यवसाय त्यांनी पत्करलेला असतो. ही जी मंडळी आहे जी राजकीय देह विक्रय करतायत ते हे नाईलाजाने करत नाहीये, उलट स्वखुशीने करतायत आणि पैसा मिळावा, पद मिळावी म्हणून करतायत. त्यामुळे आपण कृपया देह विक्रय करणाऱ्या स्त्रियांचा किंवा पुरुषांचा अपमान करूया नको. पण राज ठाकरे जे म्हणाले हा एक प्रकारचा राजकीय देह विक्रयच आहे. राज ठाकरे पुढे असंही म्हणाले, त्यांनी भाजपवर प्रहार केला आणि ते असं म्हणाले की महाराष्ट्रात सध्या जे काही राजकारण चालू आहे त्याबद्दल लोकांमध्ये संताप आहे. अगदी बरोबर आहे, जनतेमध्ये तीव्र संताप आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे आणि शक्य झालं तर या सर्व मंडळींना आम्ही घरी पाठवू असं लोक बोलून दाखवत आहेत. याचं कारण हे सगळे लोकप्रतिनिधी पैशासाठी विकले गेलेत हे त्यांना माहिती आहे. पण राज ठाकरेंनी जो इशारा दिलाय तो महत्वाचा आहे आणि तो इशारा भाजपला आहे. ते म्हणतात उद्या सत्ता गेल्यावर, भाजपकडून सत्ता गेल्यावर भाजपलाही या गोष्टीचा त्रास होईल. आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचं, याला काही मर्यादा आहेत की नाही? ज्या वेळेला एखाद्या सत्ताधाऱ्याने विरोधकांना संपवलं त्यावेळी त्या सत्ताधाऱ्यांना आपल्याच पक्षातून विरोधक तयार झाले, 2 गट तयार झाले आणि भाजपमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. लक्षात घ्या, ही प्रक्रिया काही अंशीपूर्वी काँग्रेसमध्येही झाली होती. जगभरच्या राजकीय पक्षात हे होतं की जेव्हा सत्ताधारी पक्ष विरोधकांना संपवायला बघतात तेव्हा त्यांच्याच पक्षात 2-3-4 गट तयार होतात आणि ते एकमेकावर कुरघोडी कुरघोडी करायला बघतात. मुद्दा असा आहे की भाजपमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे असं राज ठाकरे म्हणतात. हे कितपत खरं आहे? आणि राज ठाकरे पुढे म्हणतात की पत्त्यांचा बंगला असतो ना तसा हा भाजपचा उलटा पत्त्यांचा बंगला आहे. सगळ्याच खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे
तो एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल. तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा किंवा आणखी काही म्हणा, पण भाजपचं राजकारण आज मोदींवर टिकून आहे. बाकीच्यांना काही किंमत नाही. आता भाजप जे काही राजकारण खेळतोय ते त्यांच्याच अंगाशी येणार आहे, असा इशारा राज ठाकरे दिलेला आहे. आणि पुढे जाऊन राज ठाकरे असं म्हणतात, अमित शहाबद्दल ते बोलतात की अमित शहांना पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा आहे. मी 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ केला मंत्रिमंडळ फेरबदलाचा, त्यामध्ये हे म्हटलं होतं की कदाचित यावेळच्या फेरबदलामध्ये नरेंद्र मोदी अमित शहांना उपपंतप्रधान पद देतील अशी दिल्ली चर्चा आहे. लक्षात घ्या, या चर्चा प्रत्यक्षात येतात असं नाही, पण त्यामुळे एक दिशा काय चालली आहे राजकारणाची हे कळतं. तेव्हा अमित शहांना जर उपपंतप्रधान पद दिलं मोदींनी, तर अमित शहा हेच वारस आहेत मोदींचे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही या रेस मधले घोडे मागे पडतील, हे लक्षात घ्या. आणि अमित शहा हे खासदार यासाठी जमवत आहेत की उद्या जर भाजपच्या खासदारांनी किंवा भाजपमधल्या एका गटाने त्यांना विरोध केला किंवा संघ परिवाराने त्यांना विरोध केला, तर माझ्याकडे इतके खासदार आहेत हे ते दाखवू शकतात. म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांना भाजपमध्ये नाही घेतलं या लोकांनी, त्यांनी त्यांना शिंदे सेनेत पाठवलं, हे लक्षात घ्या. किंवा तृणमूल काँग्रेसचे जे 20 खासदार फुटले त्यांनाही भाजपमध्ये घेणं शक्य होतं, पण ते केलं नाही. त्यांना एका लोकांना माहीत नसलेल्या अशा NCPI नावाच्या पक्षामध्ये पाठवलं. आता का केलं हे भाजपने, अमित शहानी हे का केलं? तर उद्या बाहेरून मदतीची गरज लागली तर हे खासदार अमित शहानाच पाठिंबा देतील याची खात्री अमित शहाना आहे. कारण यांना फोडण्यामध्ये अमित शहानी आपलं तंत्र वापरलेलं आहे. काल मी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत बघत होतो मुंबई तकच्या कार्यक्रमातली. देवेंद्र फडणवीस साळसूदपणे सांगत होते की जी काय मदत करायची शिंदेना ती आम्ही केलेली आहे, पण आमच्या पक्षात त्यांना घ्यायचं आम्ही ठरवलं नाही किंवा घेतलं नाही. मुद्दा असा आहे की शिंदेचा जो पक्ष आहे, शिंदेची जी शिवसेना आहे, ही तुम्ही कशासाठी तयार केली? भाजपच्या सोयीसाठी तयार केली. भाजपचा जो 100%चा अजेंडा आहे तो 2029 साली जर प्रत्यक्षात उतरला तर तुम्हाला उद्धव ठाकरेही नको आहेत, शिंदेही नको आहेत. शिंदे नाही संपवायला तुम्ही पुढे मागे बघणार नाही. पण आज उद्धव ठाकरेंचे खासदार फोडताना देवेंद्र फडणवीस यांनी मदत केलेली आहे. कारण 6 खासदार मिळत नव्हते, 5च मिळत होते. 6वा खासदार ओमराजे निंबाळकर याला फोडण्यामध्ये फडणवीसांचा हात आहे अशी चर्चा सगळीकडे आहे. पण फडणवीस तर म्हणतात आम्ही काही मदत केली पण काही जाहीरपणे सांगायचं नसतं. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, अनेकदा मी हे बोललोय, महाराष्ट्रातलं राजकारण जे अधोगतीला गेलेलं आहे, कटारगंगा झालेली आहे, सगळा चिखल झालेला आहे. या चिखलाला अलीकडच्या काळात जर कोणी जबाबदार असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. 2019ला फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद गेलं, उद्धव ठाकरेंनी दगा दिला त्यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून फडणवीसांनी वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी जे राजकारण केलं ते अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. आज मोठे साळसूदपणाचा आव आणून ते म्हणत असतील की आता आमचा काही संबंध नाही, ते शिंदेनी केलंय वगैरे, तर त्याला काही अर्थ नाही. या सगळ्याचे किंग मेकर जे आहेत ते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत आणि दिल्लीत अमित शहा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे राज ठाकरे जे म्हणतात अमित शहासाठी ही जमवाजमव चालली आहे, यामध्ये तथ्य असण्याची शक्यता आहे. मित्र होय, लक्षात घ्या की राज ठाकरे ज्या तीव्र शब्दात बोललेले आहेत, देह विक्रय हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. या आमदारांनी, या खासदारांनी देह विक्रय केलेला आहे. इतक्या खालच्या थराला महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे. राज ठाकरे बोलले, माझा मुद्दा असा आहे, सध्या विधानसभेचं अधिवेशन चाललेलं आहे, पावसाळी अधिवेशन. या अधिवेशनामध्ये या मुद्द्याची चर्चा आजवर का झालेली नाही? अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विशेष सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित करता आला असता. विरोधी पक्षातल्या आमदारांना, विरोधी पक्ष नेता नाहीये, पण विरोधी पक्षातल्या आमदारांना यावर चर्चा घडवून आणता आली असती. पण कुणीही यावर बोललेलं नाही किंवा लोक बोलतायत, राजकारणी बाईट्स देत आहेत. हल्ली काय झालंय की राजकारणी कॅमेऱ्यासमोर उभे राहतात आणि बाईट्स देतात. जर्नलिझमही बाईट्सचा जर्नलिझम झालेला आहे आणि राजकारणी असं म्हणतात की आपण बाईट दिला म्हणजे आपलं काम संपलेलं आहे. मुद्दा असा आहे की
आमदार खासदारांच्या फोडाफोडीबद्दल जनतेच्या मनात जी नाराजी आहे, तीव्र भावना आहे, ही भावना राजकारण्यांनी जाहीरपणे व्यक्त करून त्याविरुद्ध आंदोलन उभारायला हवं. आम्हाला ही पक्षांतर नको, आम्हाला ही पक्षफोडी नको, असं स्पष्टपणे सांगायला हवं. एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरे आज रडतायत की आमच्या पक्षातले आमदार गेले, खासदार गेले. पण याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे 7 नगरसेवक गेल्या वेळेला फोडलेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे महापालिकेमध्ये, मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत होते आणि मनसेचे नगरसेवक त्यांनी फोडले होते. तेव्हा मनसेवाले त्यांना प्रश्न विचारायचे, हे तुम्हाला कसं चाललं? आता जर तुमचे आमदार खासदार फुटलेले चालत नाहीत, उद्या नगरसेवक फुटणारी भीती तुमच्या मनात आहे, तर तुम्ही मनसेचे नगरसेवक कसे फोडले? मला असं वाटतं, आज जे राज ठाकरे म्हणतायत, आज जी फुटाफूट झालेली आहे, आज जी गद्दारी झाली आहे असं म्हणा, ती गद्दारी हा सुद्धा राजकीय देहविक्रय आहे. आणि उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना, म्हणजे महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत असताना जे मनसेचे नगरसेवक फोडले, हा सुद्धा देहविक्रयच होता, हे लक्षात घ्या. राज ठाकरेंनी एका महत्वाच्या मुद्द्याला वाचा फोडलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा घेऊन खर तर काल पत्रकारांनी, ठाण्यातल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला हवे. पण हल्ली झालंय काय, बहुसंख्य पत्रकार होमवर्क शिवाय, गृहपाठ केल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्सला जातात. आपण काय विचारणार आहोत राज ठाकरेंना हे ठरवत नाही. त्यामुळे राज ठाकरेही वैतागतात. राज ठाकरेंनी जे 3 मुद्दे मांडलेले आहेत, एक तर हा राजकीय देहविक्रयाचा मुद्दा, दुसरा सत्तेतून जाईल भाजप तेव्हा काय होईल, भाजपला सुद्धा हे सगळं फेस करावं लागेल, हा जो मुद्दा आहे. भाजपमध्ये सुद्धा एकमेकाविरुद्ध गट तयार होतील, हा जो मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा अमित शहाची खासदारांची जमवाजमवी. या 3 मुद्द्यांवर अनेक पोट प्रश्न विचारू शकत होते हे नगरसेवक. आणि राज ठाकरे बसले आहे, माफ करा, नगरसेवक नाही, पत्रकार. तर आणि राज ठाकरे बसले होते तिकडे. राज ठाकरे शांतपणे बसले होते, पण पत्रकारांकडे प्रश्नच नव्हते. काय विचारत होते? झाड पडलंय, ठाण्यात हे झालं. शेवटी राज ठाकरेंना सांगावं लागलं की ठाण्याचे प्रश्न मला विचारू नका, ते आमच्या स्थानिक नेत्यांना विचारावं. पत्रकारांचं झालंय काय? ज्या राजकारणाच्या पत्रकार परिषदेला जायचं, तो काय बोलणार आहे, तो आपल्या आधीच्या भाषणात काय बोलणार आहे, यावर विचार करून का ते जात नाही? पत्रकारांची बुद्धी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी विकत घेतली आहे, हा आरोप होतो आणि तो सत्य आहे. बहुसंख्य पत्रकारांची बुद्धी आणि विवेक सत्ताधाऱ्यांनी विकत घेतलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनाही धड प्रश्न विचारले नाही. राज ठाकरे जेव्हा राजकीय देहविक्रयाबद्दल बोलले, तेव्हा त्यांना हे विचारायला पाहिजे होतं की पक्षांतर विरोधी जो कायदा आहे, अँटी डिफेक्शन लॉ जे आहे, त्याबाबत सुप्रीम कोर्टाने जे केलंय किंवा निवडणूक आयोगाने जे केलेलं आहे, अँटी डिफेक्शन लॉ हा परिणाम शून्य कसा होईल हे त्यांनी बघितलेलं आहे. यावर तुमचं मत काय? राज ठाकरे बोलले असते, पुन्हा एकदा अँटी डिफेक्शन लॉ मध्ये बदल करायला हवा आहे का? मी अनेकदा सांगितलंय, 1985 ला हा कायदा आला, 2003 ला त्यामध्ये बदल घडला, तर हा बदल पुरेसा नव्हता, म्हणून आता पुन्हा एकदा यामध्ये बदल घडवण्याची गरज आहे का, हे विचारायला पाहिजे. राज ठाकरेंना विचारायला पाहिजे होतं. ते पत्रकारांनी विचारलं नाही. आणि बदल हा पाहिजे की 2/3 वगैरे लोक वेगळे होऊन चालणार नाहीत. हे जे 2/3 लोक आहेत, या 2/3 लोकांना राजीनामाच द्यावा लागेल. जो खासदार किंवा आमदार किंवा लोकप्रतिनिधी पक्षांतर करणार आहे, त्याला राजीनामाच द्यावा लागेल. या बदलाला, असा जर बदल केला, राजीनामा द्यावा लागेल, तर तुमचा पाठिंबा आहे का? हा प्रश्न राज ठाकरेंना विचारता आला असता. आणि मला खात्री आहे, राज ठाकरेंनी अशा बदलाला 100% पाठिंबा दिला असता, 100% पाठिंबा दिला असता. दुसरी गोष्ट, राज ठाकरे जे सांगतायत, म्हणजे ते देह विक्रय हा शब्द वापरतायत. का वापरतायत? कारण या सगळ्यांनी विकूनच टाकलंय. कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, कोणत्या मतदारांनी आपल्याला मतं दिली, हे सगळं विसरून हे पक्षांतर करतात. आयराम गयारामचा काळ होता 1967 पासून 77 नंतर, 67-77 नंतर आयराम गयारामचा काळ होता. नंतर 85 ला हा पक्षांतर विरोधी कायदा आला. तो कायदा धाब्यावर बसवला या लोकांनी, आणि यामध्ये भाजप सामील आहे, शिंदे सेना महाराष्ट्रात सामील आहे, अजित पवारही सामील आहे. तेव्हा भारतीय जनता पक्ष मोठ्या गप्पा मारायचा पक्षांतर विरोधी कायद्याबाबत. या गप्पा विसरून भाजपवाले
स्वार्थीच आहेत, संकुचित आहेत. त्यांनी भारतीय लोकशाहीला धाब्यावर बसवलेला आहे. भारतीय लोकशाहीवर सरळ सरळ हल्ला केलेला आहे. पक्षांतर विरोधी कायदा अशा प्रकारे कमकुवत बनवून आणि सत्तेच्या आधारे या कायद्यावर हल्ले करून हे हल्ले केले त्या लोकांनी. फडणवीस काय सांगतात? फडणवीस मोठा हा म्हणतात, आपण किती चारित्र्यवान आहोत, आपण अमुक आहोत. फडणवीसांचा जो राजकीय भ्रष्टाचार आहे याला तोड नाही. महाराष्ट्रात अशा प्रकारचा राजकीय भ्रष्टाचार कुणीही केलेलं नाही. हे उपप्रश्न राज ठाकरेंना विचारायला हवे होते. दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा, भाजपची सत्ता जाईल तेव्हा त्यांच्या बाबतीतही हे होईल. अगदी खरं आहे. जे संजय राऊत म्हणतात की मला सीबीआय द्या, ईडी द्या एक दिवस, मग मी दाखवतो मी काय करतो. मुद्दा असा आहे की तुम्ही विरोधकांना संपवाल तर तुमच्या पक्षातच तुमचे विरोधक तयार होतील. हे राज ठाकरेंचं म्हणणं इतिहासाचे दाखले देऊन स्पष्ट करून घेता आलं असतं आणि राज ठाकरेंनी ते दिले असते. पण या पत्रकारांना रसच नव्हता. चांगली चर्चा घडवून आणता आली असती. पत्रकार नुसता देह विक्रय हा शब्द आपल्याला मिळाला यावर खुश झाले, अल्पसंतुष्ट झाले. त्यामुळे पुढे काही चर्चाच घडली नाही. पण राज ठाकरे जे भाजपबाबत म्हणतायत की तुम्ही विरोधी पक्ष संपवता आणि विरोधकांमधले लोक आपल्याकडे घेतात तेव्हा तुमच्यातच गट तयार होतात. आता भाजपमध्ये किती गट तयार झाले? एक मोदींचा गट, एक आदित्यनाथ यांचा गट, एक अमित शहाचा गट, एक काँग्रेसमधून आलेल्या लोकांचा गट, मूळ भाजपवाले 4-5 गट तर झालेले आहेत. आणि जेव्हा कधी नरेंद्र मोदी कमकुवत होती किंवा त्यांचा पराभव होईल तेव्हा राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे भाजपचं हे जे पिरॅमिड आहे ते थाडकन कोसळणार आहे. लक्षात. आता जे आपण म्हणतोय ना भाजपचं इलेक्शन मशीन आहे, मोदींवर टिकलंय. 2009च्या निवडणुकीमध्ये भाजपला अपयश का आलं? कारण अडवाणींचा प्रभाव उरला नव्हता. वाजपेयी नंतर अडवाणींचा प्रभाव असावा अशी अपेक्षा होती. अडवाणींचा प्रभाव संपला होता. अडवाणींचा प्रभाव कधी होता? त्यांनी राम मंदिरासाठी यात्रा काढली, हिंसक यात्रा काढली तेव्हा. पण 2009च्या निवडणुकीमध्ये अडवाणींचा प्रभाव पूर्णपणे संपला होता. त्यामुळे भाजपचा सपशेल पराभव झाला हे लक्षात घ्या. त्यात अणुकरार केला मनमोहन सिंग यांनी. त्या अणुकरारामुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारची लोकप्रियता वाढली. त्यामुळे भाजपच्या हाती काही लागलं नाही 2009ला. पण आता 2014 पासून जी घोडदौड आहे भाजपची, आता तर इलेक्शन मॅनिप्युलेट केल्या जातात अनेक वेळा, आपण त्यावर बोललेलो आहे. पण उद्या जर काही कारणाने 2024ला पराभव होता होता वाचलेले, उद्या जर यांचा पराभव झाला, विरोधी पक्ष एक आले, लोकांमध्ये प्रचंड राग आहे. पक्षांतराबद्दल राग आहे, पक्षपोळीबद्दल राग आहे, महागाईबद्दल राग आहे, आर्थिक परिस्थितीबद्दल राग आहे, बेरोजगारीबद्दल राग आहे, मोदींच्या खोटारडेपणाबद्दल राग आहे. तो फक्त प्रतिबिंबित होत नाहीये कारण मीडिया विकला गेलेला आहे. बहुसंख्य मीडिया विकला गेलेला आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे जर मोदींचा पराभव झाला तर भाजपमधले हे 4-5 गट आहेत ते एकमेकाशी संघर्ष सुरू करणार आहेत. कारण प्रत्येकाला सत्तेचा वाटा हवाय. मग मोदींचे समर्थक, अमित शहाचे समर्थक, आदित्यनाथ यांचे समर्थक, फडणवीस यांचे समर्थक, अशा 4-4 टोळ्या एकमेकाशी झुंजायला लागतील. आणि पूर्वी काँग्रेस पक्षाचं जेव्हा इंदिरा गांधी नंतर तो कमकुवत झाला तेव्हा जे झालं होतं तेच भाजपचं होईल. राज ठाकरे अगदी बरोबर बोलतायत आणि भाजपला इशारा देतायत हे लक्षात घ्या. भाजपने यातून शहाणपण शिकलं पाहिजे. पण ते भाजपवाले शिकतील असं मला वाटत नाही. कारण सत्तेची जी धुंदी आहे ती भयंकर आहे. राज ठाकरेंनी सत्तेच्या या मस्तीचा सुद्धा उल्लेख केला. ही सत्तेची धुंदी, सत्तेची मस्ती ही भाजपच्या डोक्यात गेलेली आहे. त्यामुळे त्यांना जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहे आपल्या कृत्याची हे दिसत नाहीये. कारण निवडणुका जिंकतायत मॅनिप्युलेट करून 2024 नंतर. त्यामुळे त्यांना वाटतंय जनता काय ठीक आहे, आपण करू काहीतरी जुगाड आणि जिंकू दरवेळेला. पण लक्षात घ्या, राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये हे मांडलं नाही. पण राज ठाकरे यांनी नियमितपणे फेसबुक पोस्ट लिहितात, ट्विटरवर लिहितात, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात. त्यांनी राम मंदिरावरच्या चोरीवर लिहिलेली फेसबुक पोस्ट 2-3 दिवसापूर्वी ही वाचायला हवी. मी ती टाकली होती माझ्या फेसबुकवर आणि ट्विटरवर सुद्धा. याचं कारण महाराष्ट्रातले खूप कमी राजकारणी आहेत, काही मोजके राजकारणी सोशल मीडियाचा नीट वापर करतायत. राज ठाकरेंनी त्यापूर्वी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सुद्धा फेसबुक पोस्ट लिहिली होती. आणि विश्वास नांगरे पाटील हे जर RSSची भलामण करणार असतील तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा असं म्हटलेलं होतं. इथे राम मंदिराच्या चोरीबाबत राज ठाकरे म्हणतात की मोदी बोलत का नाहीये.
सगळं श्रेय तर मोदींनी घेतलं होतं. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये रामभक्त सामील होते, यामध्ये शिवसेनाही सामील होती. जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा भाजपवाले घाबरले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना याचं श्रेय दिलं होतं आणि मी शिवसैनिकांचं कौतुक करतो असं म्हटलं होतं. मग तेव्हा जर तुम्ही श्रेय बाळासाहेब ठाकरेंनी घेतलं होतं आणि तुम्ही पाठीपाठी जात होतात, तर नंतर जेव्हा राम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला सुप्रीम कोर्टानंतर, तेव्हा तुम्ही एकट्यालाच का श्रेय घेतलं? तेव्हा प्रतिष्ठापना झाली राममूर्तीची, तेव्हा मोदी एकटेच होते फोकसमध्ये, तिथे मोहन भागवत होते, पण राष्ट्रपतींना बोलवलं नाही. हा जर सरकारी कार्यक्रम होता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, तर राष्ट्रपतींना का बोलवलं नाही हा प्रश्न येतोच. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये खुलेपणाने हे लिहिलेलं आहे. उद्धव ठाकरेही आता राम मंदिर चोरीबाबत चर्चा करतायत. मला असं वाटतं राम मंदिरातली चोरी हा राष्ट्रीय निकडीचा प्रश्न आहे, कारण या लोकांनी राम भक्तांची, भारतीय जनतेची फसवणूक केली आहे, तिच्या श्रद्धेशी खेळ केलेला आहे. राज ठाकरेंनी विश्वास नांगरे पाटलांना जे सांगितलं तेही अगदी खरं आहे. त्यांनी राजीनामा देऊन कोणत्याही पक्षात जावं. विश्वास नांगरे पाटील हे पहिल्यापासून राजकीयच आहे. सत्ताधारी जे असतात, शरद पवार असतील तर शरद पवारांची चमचेगिरी करणार. आता RSS आहे म्हणून RSS, BJP, RSS हा सगळा परिवार आहे म्हणून RSS ची चमचेगिरी करणार आणि आपल्याला मोक्याचं पोस्टिंग मिळवणार. याबद्दल विश्वास नांगरे पाटील प्रसिद्ध आहे. ते आपली प्रतिमा मोठी निर्माण करतात, तरुणांना मार्गदर्शन करणारे वगैरे वगैरे. पण पडद्यामागे काय घडतंय हे आमच्यासारख्या पत्रकारांना अनेक वर्ष माहित आहे. कोणाच्या इमेजेस खऱ्या आहेत, कोणाच्या इमेजेस खोट्या आहेत हेही माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी नेमकं बोट ठेवलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या इतर राजकारण्यांनी सुद्धा अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर खुलेपणाने बोललं पाहिजे. सत्ताधाऱ्यांची संघर्ष करण्याची वेळ आली तरी सुद्धा तो केला पाहिजे. राज ठाकरेंवर हक्कभंग करायचा असेल तर करू शकतात सत्ताधारी, पण त्याची हिंमत होणार नाही हे सांगतो. आणि राज ठाकरेंविरुद्ध हक्कभंग केला तर त्याचे परिणाम असे होतील की राज ठाकरेंना एक संधी मिळेल या सगळ्या मंडळींचे वाभाडे काढायचे. राम कदम काय म्हणतात हक्कभंगाचे, आम्ही हक्कभंग करू शकतो. अरे तुम्ही स्वतः ना पोलिसला मारणारे. एका पोलीस शिपायाला यांनी मारला होता विधानसभेच्या पॅसेजमध्ये, यांनी आणि क्षितिज ठाकूरनी. त्याच्या केसचं काय झालं? ती केस पुढे का चालली नाही याचं उत्तर आम्हाला द्यावं, विधानसभेने द्यावं खरं तर. पण कसं आहे, ती टर्म संपल्यामुळे सगळे विसरले आणि आता राम कदम हक्कभंगाच्या धमक्या देत आहे. इतर आमदार पण म्हणतात हक्कभंग आम्ही करू शकतो. हिंमत असेल तर राज ठाकरेंविरुद्ध हक्कभंग करा आणि हा हक्कभंग अगदी शेवटच्या क्लायमॅक्स पर्यंत चालवा. मग तुमचे कसे वाभाडे निघतात हे बघा. माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहे. हक्कभंग झाला तर त्यांनी ती संधी साधावी आणि या भ्रष्ट राजकारण्यांचे वाभाडे काढावे. राज ठाकरे दोस्त उद्धव ठाकरे साहेब यांची जी गोष्ट आहे तीच गोष्ट राजसाहेब ठाकरे यांची सुद्धा आहे. महाराष्ट्र हादरवून टाकण्याची ताकद आजच्या काळामध्ये जर कोणामध्ये असेल तर ते एकमेव नाव आहे, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि त्यानंतर त्यांचे बंधू उद्धव बाळासाहेब ठाकरे. परंतु ठीक आहे, पत्रकार परिषद घेतली, त्याची मीडियावरती चर्चा झाली, राजसाहेब ठाकरे जे विधान करतात त्याची सगळीकडे चर्चा होती आणि त्यांच्या मागे जनमत आहे, लोकमत आहे, सगळं आहे. परंतु ज्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहेत की ते लोकांमध्ये यायला तयार नाहीत, रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढायला तयार नाहीत, ती लढाई लढणं गरजेचं आहे. आणि जर असं झालं तर येणाऱ्या काळामध्ये खरं तर आतापर्यंत 2024लाच राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते, ती किमया त्यांच्यामध्ये आहे. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका.